नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ता पण जात आहे रसागडावरती. आपली गँग बघा सगळीकडे तयार आहे आणि गाडी बिडी आहेत आपल्याकडे आणि इकडे रिक्षा पण आहे आणि गेट वगैरे सगळं आहेत. तर आता पण निघणार आहे आणि चला. तर आता आपण निघालेला आहे. समोर बघा बांध वाढवतो, वाढवावाडीचा बघा. इकडे बघा इकडं काय करतात बघा, हे असं आहे, हे बांध वाढवतोय बघा इकडं. तर आपल्यासोबत आता नानू आहे, प्रवीणदा आहे, रोहन आहे, रोनक आहे, निखिलदादा आहे आणि रिक्षामध्ये बसले ते पंडूदादा आहे आणि आपल्याला यश, तर परत दादा एक आहे. तर आपण सगळं आता मग अचानक आमचा प्लॅन ठरला की आपण जाऊया रसागडावरती. की कधी जात नाही, कधी आपल्या म्हणजे एकत्र पोरं येत नाही, पण आता जमलंय आमचं तालमील जरा जमलं आणि बोललं जरा जाऊ नये आपण बघूया रसागडावरती. तर रसागड इथून आपल्याला तरी 15 किलोमीटर आहे. खूप वरती टोकन आहे, रस्ता जातो, पायथ्याशी रस्ता जातो आणि खूप असं सुंदर असं वरती बघण्यासारखं खूप सारं आहे. आणि बहुतेक मला वाटते तो किल्ला निगराणीसाठी असेल, मला असं वाटतं त्या काळी. तर मावळे वगैरे राहत असेल वरती. आता इथे वरती तोफे वगैरे मंदिर आहे, शिवलिंगाचं मंदिर आहे आणि तिथे जत्रा पण भरते. 3 वर्षानंतर जत्रा पण भरते इथे. तर खूप नजारा बघितला तर खूप हाय क्वालिटी, एकदम उंच लेवलचं आहे. मला पुढे व्हिडिओमध्ये दाखव. हां, आता तुम्हाला रस्ता सगळं वेगळं येत जातो. आता आम्ही निघालो आमच्या गावातून, शिंगरी गावातून निघालोय. पुढे रसागड फाटा आहे, त्या फाट्यावरून वरती आपल्याला जायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो कुठून कुठून रस्ता आहे ते. तर भेटू. आता आपल्याला पहिला मांडवा लागेल आणि मांडव्यातूनच आतमध्ये मांडव्याच्या पुढे थोडं गेलं का पुढे रस्ता असं गेला, रसागड फाटा असा आहे. तुम्हाला दाखवतो एंट्री पॉईंट. खांद्या वाजवून माझे मानव हात ठेवले, मला गाडी फिरवा भेटत. बघा एवढा हा आमचा मेन टर्न आहे. 360 गाडी वळते एकदम. हे बघा आपले गाडी चढत नाही, एवढा मोठा चढत आहे गाडी. तर आता आपण मांडव्या गावात आलेलो आहे. बघा इकडे यांचं मंदिर पण आहे आणि आपल्या इथे एक राहुलदाचं दुकान आहे. म्हणजे तुझी सगळ्यात जास्त ओळख आहे, सगळे जेवढं पण आहे तर इथं थांबतातच. तर आपला असा मांडवा आहे आणि मांडव्यातून आता पुढे गेला का आपल्याला रसागड फाटा लागेल, तिथून आपल्याला एकदम वरती जायचं आहे. तर आपली गँग सगळी तयार आहे तिथे. सगळे थोडं आता पाणी बिणी घ्यायला थांबले तिथे. आणि इथे आपले आता मोरे मावळे आलेत, आपले गाडीवाले बोलतात तुम्ही सगळे, त्यांच्या बुलेरो अशी गाडी आहे, पाणी करायला थांबलेत. आणि गावाकडं का आले हीच मजा असते की सगळे एकत्र भेटतात आणि कुठे ना कुठेतरी आपला प्लॅन होतोच. हीच मजा आहे. आने दो इथं दादा फोटो काढायला आलो तो. तर आमच्या ह्या गावी भरपूर असे किल्ले आहेत. सुमारगड आहे, मैपतगड आहे, रसाळगड आहेत. पण हे त्या आता एवढं काय यांचा इतिहास माहीत नाही, लोक एवढत नाहीत. पण आपल्याच गावातले लोक जातात, चांगलं वाटतं खूप. मैपतगड पण चांगलं आहे, तिकडे एकदम उंचावरती आहे. तिकडे हे आहे खूप सारे. आणि गावी आलं तर असं एन्जॉयमेंट आपले करायला पाहिजे, आपल्या जायलाच पाहिजे आपल्या किल्ल्यांवरती. कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते. तर नक्की आपल्याला किल्ल्यांवरती जायलाच पाहिजे, आपल्याला बघायला पाहिजे. तर चला आता झालं आपलं पाणी बिणी पिऊन. ठीक आहे. हा बघा, हा आपला रसागड फाटा जाणारा रस्ता आहे. इथून टर्न मारायचा आणि पुढे गेला तर आपला खेडकडे रस्ता गेला आहे. इथून आतमध्ये आपला रसागडचा फाटा आहे. गेले असतील तो आपणच दोघे दिसत नसेल आणि बाकी कॅमेरा उलटा करू शकतो. बोलणार आहे तो.
तर तुम्ही तर आता रसागड आपल्याला इथं आतून लेफ्टला मारायचं आहे. ते बोर्ड पण लावलेला आहे आणि ह्या साईडला गेला आहे तो आय थिंक तळ्या गास इकडे गेला आणि इकडे गेला आहे तो आपला रसागडकडे मार्ग गेला आहे. तर इथून आपल्याला राईट मारून आपल्याला सरळ स्ट्रेट एकदम जायचं आहे वरती. खूप सारे चढण भेटणार आहेत. एवढे चढण आहेत ना ड्रायव्हर थकून जाईल एवढा चढण आहेत वरती. हाते काय यांची गाडी चढत नाही वरती. 80 किलोचं वजन घेऊन जाणार तर चढणार कशा गाड्या. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे घरातून आणि अर्धा तासात पोचलो आहे. थोडा 15-20 मिनटात आता आपण गडावरती पोचू आणि रस्ता पण तसा ठीक आहे. पायथ्याशी रस्ता तो एकदम व्यवस्थित आणि हा बघा समोर हा डोंगर त्या डोंगरावरती किल्ला आहे तो. तर पायथ्यापर्यंत जातो काही टेन्शन नाही गाडी एकदम तिथपर्यंत जाते. जर रस्ता नसता तर कमीत कमी 4-5 तास लागले असते वरती चालत जायला. खूप वरती एकदम टोकाला बघा समोरच दिसत असेल तुम्हाला हा इथे आपल्याला जायचं आहे. आपण थोड्याच वेळात वरती पोचू आता. तर आता आपण आता आपल्याला या गडाचे नाव घेता बघू शकता. इथे वरती गड आहे रसाळगड. इथून शिवाजी महाराज की जय. काय पायसा तुम्ही बघितलात हा रस्ता आहे म्हणून एवढा जर चालत बघितलात ना कमीत कमी 4 तास लागेल. एवढा खालून चढण आहे एवढा वळणे वगैरे आहेत ना म्हणजे बोललात तर तुम्ही 360 आहे. हा मी असा इकडून असा फिरून असा गोल गोल फिरून सगळं वरती आलोय. जर रस्ता आहे म्हणजे खूप हे आहे. जर रस्ता नसता ना तर खूप वाट लागली असती. आमची रिक्षा आहे बाईक आहेत आणि हा रस्ता आपल्या वरतून आपल्या मावळ्याने किती कष्ट केलेत बघा आपल्या स्वराज्य वाचवण्यासाठी. तर आपल्या गड किल्ल्यांवरती जायचा बघायचे आपण आणि कचरा वगैरे काय करायचं नाही. तर गँग आपली येते सगळे पाठवून. हा बघा किल्ला. तर हे बघा हे जाण्यासाठी हे बांधले नव्हते ना. इकडे बघा डोंगर रंग पर्वत रांग आपल्या सह्याद्री. काय सुंदर बांधले. हे बघा खाली गाव आहे. हा इकडे दुकान असेल. गडावरती बघितलं तर झोडाई देवीचं मंदिर आहे प्लस 2 टाक्या आहेत आणि बुर्ज पण आहेत 2 तटबंदीचे. तर ते आता इथे वरतीच आहेत आणि खालून इथून वर जाण्यासाठी पायंडेत. आणि हा इकडे गाव आहे तो पेठ गाव आहे असं या गावाचं नाव आहे पेठ. आणि इकडे वरती बघितलं तर महिपतगड ह्या साईडला वरती आहे आणि सुमारगड पण ह्या साईडला आय थिंक इथे पुढे कुठेतरी आहे. तेव्हा तिथून रस्ता पण गेलाय आता महिपतगडापर्यंत. तर असं आहे हा किल्ला. आपल्या खेडपासून 15 किलोमीटरवरती आहे. थोडासा जवळच आहे सगळं. आणि हा आपला सुमारगड महिपतगड यांच्याशी जोडलेलाच आहे म्हणजे एका लाईनीतच आहे आपला हा किल्ला रसाळगड. आणि वरती खूप सारे बघण्यासारखे आहेत आणि खाली दऱ्या बिऱ्या खूप मोठ्या आहेत. जर रस्ता नसता ना तर कम से कम 4 ते 5 तास लागले असते वरती येण्यासाठी. पण रस्ता आहे गाडी आहे सगळी ते व्यवस्था आहे. आणि वरती मारुती मंदिर पण आहे वरती. आणि सगळे इथं तर खाली आपले हे बघतायत किती सुंदर असं आहे बघा. तर आता आपण इथं वरती इथं दुर्ग रसाळ असायला नाव आहे आणि ते हे बघा पांडे लागलेत आपल्याला वरती जाण्यासाठी. बहुतेक त्या काळी या शिवाजी महाराज आले असतील या किल्ल्यावरती एवढं माहिती नाही बघा. इथे लिहिले आहेत सगळी इथे माहिती याच्यावरती दिलेली आहे बोर्डवरती आणि सर्व नियम आहेत ते पालन करावे. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. रसाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रसाळवाडी गावाजवळ असलेला एक छोटासा पण ऐतिहासिक हा त्रिकोणी किल्ला आहे. पोलादपूर चिपळूण रांगेत वसलेला हा किल्ला तोफांचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असून ह्याच्यामधला हा एक समोरचा एक दरवाजा आहे आणि वरती मारुती मंदिर आहे आणि पाण्याचे टाके पण आहेत. आणि ते ट्रेकिंगसाठी पाहिजे तर 15-20 मिनिटाची चढण लागते बस. बाकी जास्त नाही 15-20 मिनिटच आहेत. आणि हे बघा आपला पहिला बुरुज लागला आहे आणि खाली बघितलं तर किती उंचावरती आहे किल्ला बघा. खाली गाव पण आहे आणि इकडे आजूबाजूचे किल्ले पण पुढे आहेत ते एकदम. रसाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रसाळवाडी गावाजवळ असलेला एक छोटासा पण ऐतिहासिक हा त्रिकोणी किल्ला आहे. पोलादपूर
चिपळूण रांगेत वसलेला हा किल्ला तोफांचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असून ह्याच्यामधला हा एक समोरचा एक दरवाजा आहे आणि वरती मारुती मंदिर आहे आणि पाण्याचे टाके पण आहेत आणि ते ट्रेकिंगसाठी पाहिजे तर 15-20 मिनिटाची चढण लागते बस, बाकी जास्त नाही, 15-20 मिनिटच आहेत. आणि हे बघा आपला पहिला बुरुज लागला आहे आणि इकडे खाली बघितलं तर किती उंचावरती आहे किल्ला बघा, खाली गाव पण आहे आणि इकडे आजूबाजूचे किल्ले पण पुढे आहेत ते एकदम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर यलकोट यलकोट, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर बघा आपण आलेलो आहे वरती, आता किल्ल्यावरती आलेलो आहे. बघा इकडे तोफ बघा, ही तोफ आहेत आणि इकडे पहिला वाटतं पाणी असेल पण आता हे आलं आहे. तोफ बघा किती जुनी आहे आणि हिला वरती आणण्यासाठी एवढी मेहनत असते, किती लोखंडाची आहे अशी तशी नाही. पण ह्या तोफीला ना तुकडे तुकडे करून बघा इथे जॉईन केलं आहे, हे पहिलेच जॉईन केलेलं आहे हे. तर अजून पण इकडे ही मोठी तोफ आहे आणि इथं बोरीचं झाड आहे आणि सुंदर हवा येते आणि तोफ बघा. तो फिरून समजा किती पहिले समजा ना, हा तोफांचा किल्ला बोलला जातो. सगळं आमचा तोफांचा किल्ला आहे. चप्पल काढा बाबा. तर बघा इथं आता मंदिरात आपण जायचं आहे, मंदिर आहे इथे आणि ह्या साईडून तटबंदीला इकडे हे करतायत आणि इकडे पण अशी बाजूने तटबंदी बांधलेली आहे. आणि बघा इथे एक तोफ आहे, हे बघा तोफी प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे विचार करा किती पहिले चारीसाईडून हमले करत असतील, एवढे तोफी आहेत इकडे वरती. हा हे कट्टा आत्ता बांधतायत आणि हे पाहिजे एवढी गर्दी असते की तर चालायला जागा नसते आणि पुन्हा हा कातळाचा हेच आहे. वरतून माते बघा, रेती वगैरे सगळे आणलेत. तोफी तर भरपूर आहे तिथे साईड टू साईडून, इकडं चारी साईडून तोफी आहेत बघा. इकडे पण इकडे दीपमाळ आहे आणि हा मंदिर आहे आपलं. मेहरबानी म्हणून सांगतोय अरे माहिती सांगतो बातची. हे बघा झुलाई याचा असतात गडावर राखणे असतात. नाही नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय. आतमध्ये मंदिर आहे ओपन तो. सुख शांती. तिकडे बाजूला बघा तलाव आहे आणि तलावामध्ये कासव आहे. कुठे कासव? इथं नाही दिसणार तो कासव आहे. आणि ह्याच्या इथून एक मुली टाकली का कुठेतरी बाहेर पडते ना, असं काय तर इतिहास मी ऐकलंय. इथून जर तुम्ही माझी गावताची मुली टाकली ना, ते आपल्या खालच्या जगबुडीच्या नदी आहे ना तिथे, म्हणजे हा भुयार जगबुडी नदी आहे ना तिथून गेले आहे असं मी आलो तर मला असा इतिहास समजलाय. बघा इथं वरती कासव आलाय, या इथं होल आहे आणि ह्याच्यामध्ये काय मासे जाव काय उठतं ते 7 थर असे आहेत ह्याच्या, म्हणजे मासे खाली ते एकाच्या मागून 7 थर असे येतात. म्हणजे विचार करा किती खोल तर आहेच
प्लस हा जो बोगदा आहे ना इथून तो वाला खालच्या जगबुडी नदीला जॉईंट आहे, म्हणजे तिथं बाहेर पडतो, असा ह्याचा इतिहास आहे. इथं पण मंदिर आहे कोणतं तरी. हे बघा इथे एक तटबंदी आहे आणि इकडे पाठी देव आहेत आणि हा पाठचा सीन. हे बघा या साईडला पण हे आहे, खाली तलाव आहे आणि इकडे वरती तटबंदी आहे. तटबंदीच्या इथं आपण जाऊया आता. कोविराला चला आणि चिपाकलाई घोडपड. तर ॲक्च्युली हा मोठा आहे, पण कसं ते गवत वगैरे वाढल्यामुळे ना इकडे बघा हा हे आहे जातं आहे, जातं ह्याच्यावरती ना पूर्वी दळण हे करायचे ना रे बरदा. हे बघा ह्याच्यावरती पूर्वी लोक दळायचे. आता कसं पहिले लोक कसे जास्त असायचे त्याच्यामुळे थोडं करून नाही जमणार म्हणून ते मोठे एकदाच बनवले आणि त्याच्यावरती हे करायचे. आणि हे बघा दगड्या वेगळे इकडे सगळे हे बसण्यासाठी वगैरे सगळंच आहे. पण ते हा आहे तो ह्याला बाले किल्ला म्हणतात, छोटासा बाले किल्ला आहे. मला वाटतं ह्या बाले किल्ल्यावरून नजर विजर ठेवण्यासाठी उपयोग केला असेल. बघा इथं तोफी पण आहेत आणि ऑलमोस्ट मला वाटतं इथून नजर वगैरे जर दुश्मन येत असेल त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी ती सगळं आहे. आणि हे बघा एकदम पद्धतशीर तोफी पण एकदम ह्याच्यामध्येच ठेवलेल्या आहेत. ते बघा हा पूर्णाचा किल्ला आहे, इकडे तटबंदी वगैरे सगळं आहे. फक्त प्रॉब्लेम काय गवत आहे, साफसफाई नाही आहे इकडे. जर साफसफाई केला तर हा किल्ला एवढा सुंदर आणि एवढा भारी दिसेल ना सांगू शकत नाही, म्हणजे किती हे आहे. आणि ऑलमोस्ट मला वाटतं हा बाजारच पेठ आहे. आणि इकडे बघा तटबंदी सगळं आहेत, तुटलेले आहेत, जंगल वगैरे सगळं झालं आहे. आणि इकडे मला वाटते मावळे बिवळे वगैरे आराम वगैरे करत असतील, त्यांचे घर वगैरे असतील आहे. पण अजून पण बघा एवढे भक्कम आहेत की ते जरा पण नाही झाले. तर मला वाटतं समाधी वगैरे दगडे वगैरे आहेत ना, समाधी आहेत, पांडे एक दगड पण निघाले ना. आजकालचं बांधकाम बघा तुम्ही लगेच कोसळतं, पण आपले मावळेच एवढे भारी होते ना, सुंदर असे बांधकाम केले. एक सिमेंटचा खडा काय निघेला भाई तेव्हा गुलाची वजन बनवायचं ना. आणि हे बघा हे असे बाटल्या बिटल्या येऊन टाकतात. आपले किल्ले आपण स्वच्छ नाही ठेवणार तर कोण ठेवणार. गडाच्या टोकाला बघितलं ते एका साठीला तर तुम्हाला लांबून वाडा दिसेल, पण ॲक्च्युली हा वाडा नाही आहे, हा आहे धान्य कोठार. जेवढे पण माऊली वगैरे सगळे राहत असतील इथे वरती त्यांनी हा धान्य ठेवण्यासाठी उपयोग केला आहे. आणि इकडे एका साठीला बघितलात तर छोटी तोफ पण आहे आणि ह्यासाठी भरपूर तोफी असतील छोट्या मोठ्या. ही आपल्याला एक छोटी तोफ दिसलेली आहे. आणि वाड्याबद्दल बोलायचं तर अजून पण बघा किती वर्ष झालेत, अजून पण तसाच्या तसाच आहे. मला वाटतं ह्याच्या पाठची एक साईड ती तुटलेली आहे, पण दरवाजे वगैरे बघितलात ना कसं एकदम पद्धतशीर केले. एक दगड पण इकडचा एक साईडचा निघाला नाही आहे. तर पाठीचा भाग तो तुटलेला असेल. आणि बघितलात ना एकदम मध्यभागी एका कोपऱ्यामध्ये ह्या एका साठीला आहे. आणि बांधण्याची पद्धतशीर यांची शैली आहे ना, काय शैली आहे तुम्ही बघू शकताय. बघा हा एका साईडचा फक्त तुटला आहे, पण अजून पण तो खंबीरपणे उभा आहे वाडा. काय बांधण्याची टेक्निक आहे. आणि आजकालचे बघता तुम्ही किती लगेच तुटतात आणि वाडा बघा अजून पण हे नाही झालेलं आहे. तर आपल्याला सगळं बघून झालं तर आपल्याला एक थोडक्यात अंकितचं आपल्याला माहिती दिली ह्या गडाबद्दल. कारण त्याचं पहिल्यापासून बघितलं तो इकडेच आहे, म्हणजे आपल्या गावाचं शिंगरी गावाचंच आहे. तर तो थोड्यात का आपल्याला माहिती देईल. नमस्कार, मी खेड तालुक्यामधला अंकित शिकलात कदम, गाव शिंगरी. आम्ही आता एक आमच्या कार्यक्रमानिमित्त गावाला आलो होतो आणि त्याला एक असं एक संधी साधून आम्ही
रसाळगड फिरण्यासाठी आम्ही रसाळगडावर आलो आहे. आणि आपल्या ह्या खेड तालुक्यामध्ये 3 गड पडतात, त्यापैकी रसाळगड, महिपतगड आणि सुमारगड. आणि त्यातला हाही सर्वोत्तम किल्ला एक रसाळगड, त्याला एक तोफांचा किल्ला असं बोललं जातं आपल्या खेड तालुक्यामध्ये. आणि ह्या किल्ल्याची इतिहासाची पुनरावृत्ती अशी आहे की जसं काय आपण म्हणतो की मुंबईमध्ये सगळं काय चांगलं असतं, मग ते बीच फिरायला जातो, सगळीकडे जातो. पण एक आम्ही तर सगळ्यांना सांगत असतो कधी कोकणात या, कोकणात या गडकिल्ल्यांचं आमचं सगळं सामर्थ्य पहा, कसं महाराजांनी आमच्या त्या टायमाला हे गडकिल्ले जपले होते. आणि हेच सगळ्यांनी जपायचा प्रयत्न करा अशी सर्वांना मी एक खेड तालुक्याच्या वतीने आणि एक शिंगरीगावच्या वतीने एक विनंती करतो, असं माझी विनंती आहे. नमस्कार. तर नक्की या आपल्या गडाला भेट द्या. आपल्या मराठा बांधवांनी आपल्या सगळ्यांनी या किल्ल्यावरती यायला पाहिजे आणि आपला इतिहास काय आहे ते सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि नक्की जाणून घेतलं पाहिजे, कारण आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलंय. गडकिल्ले आहे ते ठीक आहे, पण हे जी सह्याद्री आहे, या सह्याद्रीने जो वेढलेला हा परिसर आहे, हा किती सुंदर आणि निसर्गाने नटलेला असा परिसर. आणि आता आम्ही वाजलेत दुपारचे 4 वाजलेले आहेत, तरी संध्याकाळ झालेली आहे नॉर्मल अशी. 4 वाजता आम्ही साधारण 2:30 वाजता आम्ही याकडे चढलो आणि थकवा तर अजिबात जाणवलं नाही. आपल्या गडांची किंमत आपणच ओळखली पाहिजे, हे आपल्या दुसऱ्यांना सांगायची गरज नाही. गडावर ये, आपले गड आहेत, आपण जपले पाहिजे आणि त्याचं संवर्धन पण आपण केलं पाहिजे. नक्की नक्की. आणि हा गड असा बघितलं तर एक आनंद वाटला मनाला की कुठे असं स्वच्छता, गडाची स्वच्छता बघावी तर असा गड किल्ला आमचा. तसंच महिपतगड पण सेम आहे, सुमारगड पण आहे. पण हे काही किल्ले असे आहेत की जास्त उंच भागावर असल्यामुळे लोकांचा जास्त संपर्क होत नाही. पण रसाळगड किल्ल्यावर जास्तीत जास्त लोकसंख्या ही आपल्या खेड तालुक्यातनं म्हणा, बाहेरून पण लोक इकडे आमच्या गडावर येत असतात. आणि खरंच शिवाजी महाराजांचं आमचं दर्शन आहे. अजून काय पाहिजे. तर नक्कीच आपल्या गडाला भेट द्या. एवढे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवले, हे आपल्यासाठी करून ठेवले, स्वतःसाठी काहीच नाही त्यांनी केले. हे सगळे आपल्या मराठा बांधवांनी सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टर होता माझ्या आपण. आणि हा आमच्या इथं गडावरती हा ट्रॅक्टर आलेला आहे. हा ट्रॅक्टर इथं रस्ता नाही, काय नाही, पण हा कसा आणला असेल, कोणत्या पद्धतीने आणला असेल, आता गड संवर्धनाला माहिती आहे. आणि आम्ही बघितलं, मी म्हटलं कसा आणला ना गडावर, हे आहे ना काय रस्ता आहे ना काय, एवढा मोठा ट्रॅक्टर कसा काय गडावर आणला असेल. म्हणजे अजूनही मावळ्यांची ताकद तेवढीच दिसताना दिसते. तर नक्कीच तर गड आपला फिरून झालेला आहे. खूप मस्त वाटतं, चांगलं वाटते. वरती गडावरती आलेलं एक शांत वाटतंय आणि मंदिर पण इथं खूप सुंदर आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. पावसाचं अतिउत्तम दिसतं ह्या गडावरती. तर आत्ता आपल्याला जायची वेळ झाली. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय.